भाजप हा नेहमीच महिला आणि वंचित घटकांचं प्रतिनिधित्व करत असतो असा भाजपचा दावा आहे। त्यामुळेच राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत असंही भाजपकडून सांगण्यात येत आहे। शिवाय द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्यानंतर भाजपाने अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारीचा मुद्दा हा प्रचारासाठी वापरला। अगदी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही या मुद्द्यावरून राजकारण होताना दिसतंय। याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। ओडिशातील आदिवासी बहुल मयूरभंज लोकसभेची जागा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने ओळखली जाते। राष्ट्रपतींचे गृहनगर असल्यानं लोकसभा निवडणुकीत ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे। त्यामुळे भाजप केवळ या मतदारसंघातूनच नाही तर ओडिशात मुर्मू फॅक्टरवर जास्त अवलंबून आहे। आदिवासी बहुल जिल्ह्यात विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। त्याचमुळे भाजपचे अनेक उमेदवार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करण्याचा उल्लेख आपल्या प्रचारात करत असतात आणि त्यावरून मतही मागताना दिसून येतात। अगदी पंतप्रधान मोदींनीही ओडिशातील आदिवासी समाजातील एका मुलीला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसवल्याचा उल्लेख केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 1 जून रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारामध्ये द्रौपदी मुर्मू हा मुद्दा केंद्रस्थानी आहे। विशेषतः आदिवासी बहुल मयूरभंज जिल्ह्यामध्ये भाजपकडून या मुद्द्याचा राजकीय वापर केला जातोय। राष्ट्रपती मुर्मू या संथाल जमातीचे प्रतिनिधित्व करतात। मयूरभंज जिल्ह्यासह झारखंड राज्यामध्येही या जमातीचे प्राबल्य आहे आणि म्हणूनच भाजपच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा मुर्मू याच आहेत। 1997 मध्ये मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाची निवडणूक जिंकून द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। त्यांनी भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले। याशिवाय त्या भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यही होत्या। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। द्रौपदी मुर्मू 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून दोनदा विजयी झाल्या आणि आमदार झाल्या। त्यांनी नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल आणि ओडिशातील भाजप युती सरकारमध्ये 2000 ते 2004 दरम्यान वाणिज्य, वाहतूक आणि नंतर मत्स्यपालन आणि पशुसंपत्ती विकास यांसारखी खाती सांभाळली। द्रौपदी मुर्मू यांना मे 2015 मध्ये झारखंडचे 9वे राज्यपाल बनवण्यात आलं। झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही द्रौपदी मुर्मूंच्या नावावरच राहिलाय। भारतातील कोणत्याही राज्याच्या राज्यपाल झालेल्या त्या पहिल्या आदिवासी आहेत। मयूरभंज लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर भाजपने 1998 मध्ये पहिल्यांदा इथून विजय मिळवला होता। हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आला होता। त्यानंतर 1999च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सालखान मुर्मू यांनी विजय प्राप्त केला। सालखान मुर्मू यांनी नंतर झारखंड डिसम पार्टीची स्थापनाही केली। 2004 मध्ये सुदाम मरांडी यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या तिकिटावर या मतदारसंघामध्ये विजय मिळवला। ते आता बिजू जनता दलामध्ये आहेत। त्यानंतर 2009 व 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिजू जनता दलाने या मतदारसंघावर आपलं वर्चस्व राखलं। त्यानंतर 2019 मध्ये भाजपचे उमेदवार विश्वेश्वर तुडू या जागेवर विजयी झाले। मयूरभंज लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या 7 विधानसभा मतदारसंघापैकी 5 जागांवर भाजपने विजय मिळवलाय। मात्र या मतदारसंघामध्ये जनमताचा कौल हा भाजप विरोधी असल्याचं दिसून येतं। त्यामुळे भाजपने यावेळी विद्यमान खासदार तुडू यांना डावलून रायरंगपूरचे विद्यमान आमदार नबाचरण माझी यांना उमेदवारी दिली। माझी यांची बिजू जनता दलाचे सुदाम मरांडी यांच्याशी लढत होतीये।
सुदाम मरांडी सध्या पटनाईक मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि बांगिरी पोसी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। तर दुसरीकडे ओडिशात इंडिया आघाडीचं नेतृत्व झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष करतोय। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बहीण आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांची मुलगी अंजनी सोरेन या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मागील निवडणुकीमध्ये त्या तिसऱ्या स्थानी राहिल्या होत्या। 2019 मध्ये बिजू जनता दलाला हार पत्करावी लागल्यामुळे झालेल्या चुका सुधारण्यास पक्षाने सुरुवात केली आहे। 2022 साली झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये बिजू जनता दलाला चांगला विजय मिळाला आहे। यावेळी बिजू जनता दल हा पटनाईक सरकारने आदिवासी समाजासाठी अंमलात आणलेल्या कल्याणकारी उपक्रमांच्या जोरावर प्रचार करतोय। दुसरीकडे भाजप द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर मत मागताना दिसतोय। तर मयूरभंज लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या एका प्रचार सभेत मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मुर्मू यांचा बहीण म्हणून उल्लेख केला होता। आता ओडिशात भाजपचा मुर्मू फॅक्टर कितपत यशस्वी होतो हे 4 जूनला स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।